नायट्रोजन सायकल मध्ये तर आपल्याला सर्वांना माहित आहे की आपल्या ॲटमॉस्फियर मध्ये 78% नायट्रोजन आहे. हे जे नायट्रोजन आहे ते नॉट युजेबल फॉर्म मध्ये आहे. नॉट युजेबल फॉर्म याचा अर्थ काय तर प्लांट्स या ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनला डायरेक्ट इंटेक करू शकत नाही. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये मॅक्झिमम जे कंटेंट आहे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन्स आहेत आपल्या शरीरामध्ये म्हणा ॲनिमलच्या बॉडीमध्ये म्हणा जे प्रोटीन्स आहेत त्यामध्ये आपल्याला नायट्रोजन सापडतो. प्रोटीन मध्ये आपल्याला नायट्रोजन सापडतो. त्यामुळे आपल्याला नायट्रोजनची गरज आहे. पण हे नायट्रोजन सध्या ॲटमॉस्फियर मध्ये नॉट युजेबल फॉर्म मध्ये आहे. याचा अर्थ डायरेक्ट आपण या ॲटमॉस्फियर मधल्या नायट्रोजनला इंटेक करू शकत नाही. त्याचप्रमाणे प्लांट सुद्धा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनला इंटेक करू शकत नाही. त्याकरिता आपल्याला ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं आपल्याला युजेबल फॉर्म मध्ये रूपांतर करायचं आहे. युजेबल फॉर्म मध्ये नायट्रोजनचं रूपांतर करायचं आहे. त्या प्रोसेसला आपण म्हणजे नायट्रोजनचं युजेबल फॉर्म मध्ये रूपांतर करण्याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. याचा अर्थ नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय तर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं रूपांतर युजेबल नायट्रोजन मध्ये करणं त्याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. आणि हे नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी काही मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला मदत करतात. त्यामध्ये आहे बॅक्टेरिया. त्यामध्ये आपल्याला माहित आहे बॅक्टेरिया. तर तुम्ही बघा जे लेग्युमिनस प्लांट्स असतात. लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे असे प्लांट्स की ज्या प्लांटच्या रूट मध्ये त्याला रूट नोड्यूल्स फॉर्म होतात. रूट नोड्यूल्स फॉर्म होतात आणि त्या रूट नोड्यूल्स मध्ये आपल्याला काय तर बॅक्टेरिया पाहायला मिळतात. त्या बॅक्टेरियाला आपण नायट्रिफाइंग बॅक्टेरिया म्हणतो. नायट्रिफाइंग बॅक्टेरिया म्हणतो. तर नायट्रिफाइंग बॅक्टेरिया कुठले तर रायझोबियम. रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया. त्यानंतर नायट्रोसोमोनास, नायट्रोकोकस अशा टाइपचे बॅक्टेरिया आपल्याला सॉइल मध्ये पाहायला मिळतात. आणि हे सॉइल मधले असलेले बॅक्टेरिया या ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं रूपांतर अमोनिया मध्ये करतात आणि अमोनियाचं रूपांतर नायट्रेट मध्ये करतात. नायट्रेट मध्ये जे रूपांतर होत आहे नायट्रेट मध्ये जे रूपांतर होत आहे हे जे नायट्रेट मध्ये रूपांतर होत आहे तर अमोनियाचं रूपांतर नायट्रेट मध्ये जे बॅक्टेरिया करतात त्यामध्ये येते नायट्रोसोमोनास आणि नायट्रोकोकस. त्यालाच आपण नायट्रिफाइंग बॅक्टेरिया म्हणतो. तर हे नायट्रोसोमोनास आणि नायट्रोकोकस हे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं रूपांतर सोल्युबल युजेबल फॉर्म मध्ये करतात. याचा अर्थ या अमोनिया हा डायरेक्ट प्लांट ऍब्सॉर्ब करू शकत नाही. तर आपल्याला या अमोनियाचं पुन्हा युजेबल कन्झ्युमेबल फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्जन करावं लागते आणि त्यासाठी आपल्याला पुन्हा नायट्रिफाइंग बॅक्टेरियाचा उपयोग करावा लागतो. तर नायट्रेटचं रूपांतर नायट्रेट्स मध्ये जो करतो तो बॅक्टेरिया असतो नायट्रोबॅक्टर आणि नायट्रोसिस्टिक. नायट्रोबॅक्टर आणि नायट्रोसिस्टिक हे बॅक्टेरिया या नायट्रेटचं रूपांतर नायट्रेट्स मध्ये करते. नायट्रेटचं रूपांतर नायट्रेट्स मध्ये करते आणि नायट्रेट हा प्लांटचे जे रूट आहे प्लांटचे रूट इझिली ऍब्सॉर्ब करून त्यापासून प्लांट प्रोटीन इझिली बनू शकतात आणि हे प्लांट प्रोटीन पुन्हा ॲनिमल्स त्याला कंझ्युम करतात आणि ॲनिमल्स ते कंझ्युम केल्यानंतर लेग्युमिनस प्लांट्स त्या नायट्रेटचा वापर करून प्रोटीन बनवतो आणि प्रोटीन या ॲनिमलच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर काही काळानंतर हे ॲनिमल डेथ होतात. ॲनिमल डेथ होतात. डेथ झाल्यानंतर या ॲनिमलच्या बॉडीवर काही फंगस उगवतात. त्याला आपण डिकंपोजर म्हणतो आणि हे डिकंपोजर या ॲनिमल वेस्ट किंवा ॲनिमलच्या बॉडीचं डिकंपोजिशन करून पुन्हा अमोनियामध्ये रूपांतर करून ती सायकल कंटिन्यू चालू राहते. या प्रोसेसला आपण नायट्रोजन सायकल म्हणतो. तर
तर नायट्रोजन सायकल मध्ये जो ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन होता तो तर कमी झाला, तो आपल्याला पुन्हा ऍटमॉस्फिअर मध्ये न्यायचा आहे. तर जे नायट्रेट यूज केलं होतं प्लांटनं त्यापैकी काही नायट्रोजन हे पुन्हा ऍटमॉस्फिअर मध्ये जाते आणि नायट्रेटचं ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन मध्ये रूपांतर करण्यासाठी पुन्हा दोन बॅक्टेरिया यूज मध्ये येतात. त्या बॅक्टेरियाला म्हणतात थायोबॅसिलस आणि सुडोमोनास. थायोबॅसिलस आणि सुडोमोनास नावाचे बॅक्टेरिया पुन्हा नायट्रेटचं रूपांतर ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन मध्ये करतात. याचा अर्थ ऍटमॉस्फिअर मध्ये जे 78% नायट्रोजन होतं ते ऍज इट इज राहते. या प्रोसेसलाच आपण नायट्रोजन सायकल म्हणतो.